मराठी टक्का तेव्हाच राहील जेव्हा मराठी माणूस हा मुंबईत राहील. तो मुंबई सोडून बाहेर जाणार आहे, त्याला घर मिळेल इथे. आता मराठी माणसांनी सुद्धा मुंबईमध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे. टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की या ठिकाणी उद्योग सुरू आहेतच आहेत, पण मराठी टक्का वाढावा ही देवेंद्र फडणवीस सरकारची भूमिका आहे आणि मराठी टक्का वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. पण मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळं या ठिकाणी सर्व भाषिकांचा आदर करणं ही सुद्धा घटनात्मक आमची जबाबदारी आहे. मी तुला आता सांगतो की दिल्लीमध्ये मराठी माणसं 4 लाखापेक्षा जास्त आहेत. बर, उत्तर प्रदेशमध्ये गेला तर लाखो लोक आपले मराठी माणसं आहेत. पांडेचेरीमध्ये गेला तर त्या ठिकाणी आपली माणसं आहेत. अंदमान निकोबारला गेला तर त्या ठिकाणी आमची माणसं आहेत. सर्व तुम्ही कलकत्त्याला गेला तर तिथं मराठी भवन आहे. म्हणून तुम्हाला नॅशनल अपील आहे. तुम्हाला नॅशनल पॅन इंडिया अपील आहे. त्यामुळे नाही म्हणजे नॅशनल म्हणजे आता मी फिरणारा माणूस आहे, मी हरणारा माणूस नाही. घरी बसणारा माणूस नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? तुम्ही सतत शेजाऱ्यांना तुमच्या ऐकवत असता. नाही. तर आता माझा पक्ष जो आहे तो माझा पक्ष उषाली मॅडम छोटा पक्ष आहे. पण मी आता 1-2 ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आम्हाला तेवढा राजकीय न्याय मिळत नाहीये. मला मंत्रिपद मिळालेलं आहे, पण ज्या कार्यकर्त्यांच्यामुळं मला मंत्रिपद मिळालेलं आहे त्या कार्यकर्त्यांना खुश करण्यामध्ये मला अपयश येत आहे. कारण देणारे हे दुसरे आहेत आणि मी घेणार आहे, पण मला ते दिलंच जात नाही, त्यामुळे घेणार काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांसाठी मला काय करता येत नाही. पण मी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेनं जाणारा मी आहे आणि नरेंद्र मोदींचे माझे संबंध अत्यंत चांगले आहे. हो ना, तुमच्या कविता ऐकतात ते थांबून. नरेंद्र मोदीजींनी मला ते भेटले की मला विचारतात काय नवीन कविता आहे की नाही. तर मला बसून अशी लिहिण्याची सवय आहे की बोलता मी कविता करतो.